अंतर्गत क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन केले गेले ते म्हणजेच बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवलीच्या माध्यमातून आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील मॅचेस आपण या ठिकाणी पाहतोय. दोन बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील, प्रवीण गुंड आणि त्याला साथ देण्याकरता सौरभ जाधव. तर बॉलिंग ट्रॅक वरती देखील सचिन जाधव ला तुम्ही पाहू शकाल. गाव 20 फूट माणीचा पाडा आणि कुफाबाई झुंबराळे असा हा संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल सचिन जाधवचा ऑफस्टंपच्या हलकासा बाहेर पाहायला मिळाला, म्हणजेच वाईट बॉल. इथून हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागणार आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव फलकाला सुरुवात झाली आहे. प्रवीण गुंड एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहिला तर मग ऑफस्टंपच्या बाहेर निघणार आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक वाईट चेंडूची हाताळणी केली गेली आहे. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू वाईट आलेत. षटकातील पुढील बॉल. यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग वेगवान होता. वेग पहा किती भन्नाट आहे. आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहिलं 2026 APL त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज राहिला होता सचिन जाधव हा गोलंदाज. आणि त्याच्यानंतर VVPL मध्ये आपण पाहिलं तर मग टीम 94 च्या माध्यमातून त्याचा देखील नंबर लागला होता. त्याच्यानंतर अजय धोदडे चा देखील नंबर आपण पाहिला तर मग लागला होता टीम 94 या संघामध्ये. इथून आपण पाहिलं तर मग चेंडू आहे फेर, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं इथून रिव्ह्यू घेतलाय वाईट आहे की नाही हे चेक करण्याकरता. चला तिसरे अंपायर आपण द्यायचं आहे आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. क्रिकेटचा खेळ आपण पाहिला तर मग हा सामना नाही तर तो जिद्दीचा खेळ आहे. त्यांच्या डोळ्यात जिंकण्याची आग असते, त्यांच्याच नावाचा नेहमीच जयघोष होत असतो. चला काहीतरी गाडी आहे की मग रिक्षा आहे. थोडीशी काच त्रासदायक ठरते. मिरर थोडीशी बाजूला करा. तो पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सतीश जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचे दोन्ही चेंडू अगदी आपण पाहिले तर मग वाईट हाताळले, परंतु त्याच्यानंतर लेन अँड लाईन अगदी ॲक्युरेटपणे पकडली आहे आणि अचूक पद्धतीने यावेळेस ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडूची हाताळणी आणि चेंडू निघून गेलाय डीप लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. प्रवीण गुंडच्या बॅट मध्ये आलाय हा षटकार 6. धन्यवाद. थँक्यू सो मच. षटकार आलाय. षटकाराच्या सायना धाव फलक अगदी आपण पाहिलं तर पोचलं गेलंय 8 अंकांवरती. 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र झालाय. धाव फलकावरती धावा आहेत 8 आणि सुरुवात पहा किती छान झाली आहे. पुढील बॉल. पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. हा चेंडू देखील स्टँड मधून मागवावा लागेल. येतोय आणखी एक बिग हिट. मॅक्सिमम षटकार 6 धावा.
इट इज थँक्यू सो मच. बॅक टू बॅक दोन बिगिट मात्र प्रवीणच्या बॅट मध्ये आलेत. पुढील बॉल. ओ यामध्ये ड्राईव्ह केलाय, फॉइंडला चेंडूला ढकललं होतं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली. सेन्सिबल क्रिकेट निश्चितच चांगल्या प्रकारे खेळतायत मिस्टर प्रवीण गुण. अगोदरच्या दोन बॉल अगदी खराब फेकले होते, त्याच्यावरती मोठी स्ट्रोक खेळले गेले आणि ह्यावेळेस फुल टॉस बॉल होता, अगदी ड्राईव्ह केलं, कव्हर ड्राईव्ह आणि एक सिंगल धावीतून मात्र. पुढील बॉल. ओ अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहिला तर मग हा चेंडू असणार आहे वाईट. अवांतरच्या सुरूमध्ये एक धाव आणखी टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोचले गेले ते म्हणजे 16 अंकांवरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं, परंतु चेंडूची फेकी थोडीशी मात्र चुकीची आली आणि त्याच कारणास्तव ही धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल. एका धावानं धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पोचले गेले ते म्हणजेच विन बाद 17. अशा प्रकारचं धाव फलक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कृपाबाई उंबराळे या संघाचं सुरुवात अगदी शानदार झाली आहे 17 धावसंख्येनं. इथून मात्र हे धावफलक पुढे नेण्याकरता अशाच प्रकारची बॅटिंग ही चालू ठेवली जाईल की मग धावफलक थांबवण्याचा प्रयत्न इथून केला जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती अजय धुळदडे आपल्याला पाहायला मिळतात. धावा बनवण्याकरता हातात बॅट, डोळ्यात जिद्द जर का असेल तर मग गोलंदाज कितीही मोठा समोर येऊ दे, मग तो चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेरच दिसतो. आणि अशाच प्रकारचं क्रिकेट सध्या आपण पाहिलं तर मग या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अजय धोदडे आलेत नंबर 2चं षटक टाकण्याकरता. उष्णतेचं प्रमाण देखील वाढलं गेलंय, जणू काही चटके देखील बसले जातात शरीरावरती, एवढं तापमान अगदी वाढलं गेलंय. कालच्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारचं तापमान होतं. ओव्हर पिच बॉल लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने खेळले गेलेत बॅटर. एक सिंगल धाव इथून मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं गेलं 18 अंकांवरती. दुसरं षटक मात्र या ठिकाणी चालू झालंय. अजय एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा खेळाडू आहे. हो सॉफ्ट हँड यावेळेस खेळले गेले. हो झेल सुटला गेलाय. हा झेल खूप महत्वाचा होता, कारण कृपाबाई सुमराळे संघाचा खेळाडू आपण पाहिला तर मग प्रवीण गुंड, आणि यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं त्याला तर मग भरपूर फॉर्म मध्ये आहे. अनेक चांगला क्रिकेट तो यंदाच्या वर्षामध्ये खेळलाय वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. आणि अशा खेळाडूचा झेल सोडणं निश्चितच एक कठीण बाजू मानली जाईल. पुढील बॉल ओव्हर पिच बॉल ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल झाला आहे ड्रॉप. गोलंदाज करेल तर करेल काय, असं मात्र यावेळेस गोलंदाजाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं क्रिकेटच्या खेळामध्ये तेवढंच अनिवार्य आहे, आणि इथून मात्र भरपूर मिस्टेक केल्या जात आहेत. झेल सोडल्यानंतर जखमेवरती नमक चोळण्याचं काम जणू काही या ठिकाणी केलं होतं, परंतु या ठिकाणी हा षटकार आहे की मग चेंडूला अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी झालेत. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र इथून क्लिअर केल्या जातील. तिसरे अंपायर आहेत.
चला त्या ठिकाणी बाउंड्री प्रेक्षक आहेत, काय डिसिजन आहे पण कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये स्पष्ट दिसत नाहीये. जे खेळाडू आहेत त्यांचा मात्र निर्णय मानला जाणार नाहीये. प्रेक्षक आहेत त्यांच्याकडनं काय इशारा येतोय? षटकाराचा इशारा येतो, कारण कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये आपण पाहिलं तर मग तो येत नाहीये. अरे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जो कॅमेरा आहे तो अगदी बॉल वरती होता. पंच तुम्ही त्या ठिकाणी जा. षटकार असणार आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 27. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. पहा आतापर्यंत इथून आपण पाहिलं तर चेंडू फेकून झाले तर 4. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर सिंगलच्या स्वरूपामध्ये 2 धावा आल्या. त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आणि चौथ्या बॉलवरती षटकार. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता फलंदाज सौरभ जाधव याने. एक सिंगल धावेल, सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 28 अंकांवरती. ही मॅच एकदा आपण पाहिली ना तर रफ अँड टफ अगदी पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघामध्ये बलाढ्य फलंदाज आहेत. गोलंदाज असो की मग फलंदाज असो. हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा धीम्या गतीने फेकण्याचा प्रयत्न अजय असा होता, परंतु ऑफस्टंपच्या हलकासा बाहेर पाहायला मिळाला. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. वाईट बॉल. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सातिवली गाव आणि या सातिवली गावामध्ये सध्या तरी हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतो. ओ जबरदस्त फटका. ओ अजय दुधडे याच्या ओव्हर मध्ये हा तिसरा झेल सोडलाय प्रवीण याचा. इथे ह्या चुका निश्चितच खूप कठीण परिस्थितीमध्ये नेऊ शकतात आपल्या संघाला. झेल सुटला आणि चौकार देखील आलाय. धावसंख्या पण पाहिली तर मग पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 33 अंकांवरती. 33 धावा ऑन द स्कोर बोर्ड. अजून इथून आपण पाहिला तर मग 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या तरी आपण पाहिला तर मग 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 33 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 16.50च्या सरासरीनं ही धावगती आहे ती मात्र पुढे नेण्यामध्ये हे 2 बॅटर यशस्वी झालेत. कुपा बॉयज उमराळे अँड गावदेवी स्फोट माणीचा पाडा या 2 संघामध्ये हा संघर्ष इथून आपण पाहतोय. सौरभ जाधव आणि प्रवीण गुण या 2 खेळाडूंमध्ये ही चांगली भागीदारी इथून आपल्याला पाहायला मिळते. सतीश जाधव नावाचा गोलंदाज इथून मात्र तिसरे षटक टाकण्याकरता आलाय. इथूनच सतीश याला एकच काम करायचं आहे, ही पार्टनरशिप तोडण्याकरता चांगले प्रयत्न करावे लागतील. धावफळ कुठेतरी थांबवावा लागेल. मेश टाइम स्ट्रोक यावेळेस पुन्हा एकदा झेल, परंतु यावेळेस मात्र हा झेल पकडला गेलाय आणि सौरभ जाधवचा खेळ इथून मात्र संपला. पहिली विकेट डाऊन कुपा बॉयज उमराळे टीमची. सौरभ जाधव आउट.
धन्यवाद. थँक्यू सो मच. मनीष पागे नावाचं बॅटर मात्र नंबर 3 या क्रमांकावरती आलेत. सतीशचा पुढील बॉल आल्या आल्या मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आपण पाहतोय आणि आणखी एक फलंदाज झेलच्या सुरुवातीमध्ये झाला बाद. विकेट टेकर गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि काय जबरदस्त हा बॉलिंग परफॉर्मन्स. आल्या आल्या जी भागीदारी झाली होती 33 धावांची ती देखील तोडली. त्याच्यानंतर नंबर 3 चा फलंदाज आला मनीष, त्याला देखील बाद केलं. आता मात्र इथून आपण पाहिलं तर मग विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती असणार आहे गोलंदाज मिस्टर सतीश जाधव. धन्यवाद. हॅट्रिक बॉल हो सोपण्यावालेच खेळले गेलेत. बॅटर आपण पाहतोय मिस्टर रवी. एक सिंगल धावीतून मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक अगदी आपण पाहिलं 34 अंकांवरती पोहोचले गेले. पहा या षटकामध्ये धावसंख्येला लगाम लावण्याचं काम सतीश जाधवनं केलंय. अगोदरच्या ओव्हर मध्ये भरपूर मिस्टेक झाल्या हो, परंतु प्रवीण गुण थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणखी त्याच्या बॅट मध्ये तडाख आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार 6. अजून एक समोरच्या दिशेनं येईल का? यस येतोय. चेंडू निघून गेला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. आणखी एक षटकार 6. धन्यवाद. पहा अगोदरच्या बॉलवरती विकेट देखील आले. असं वाटलं होतं इथे कमबॅक केला जाईल, परंतु प्रवीण गोंडची जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहिला तर मग येतोय वाईट. जिद्द अशी ठेवा की नशीब ही घाबरलं पाहिजे आणि मेहनत अशी करा की यश ही थांबलं पाहिजे. फुलटॉस बॉल ऑन साइडला. ओ सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी खराब आलीये. इथून जर चेंडूची फेकी अगदी व्हॉट्सअप प्रमाणे आली असती ना तर मग इथून डिलीट व्हावं लागलं असतं बॅटरला. आणि ती देखील आपण पाहिलं तर मग प्रवीण गोंड होते अगदी जीवाच्या आकांता करत ही धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. एका धावेनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 48 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर अजून एक षटक मात्र बाकी आहे आणि या शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सेट झालेला बॅटर सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती असणार आहे प्रवीण गोंड आणि त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत धावा आलेत
10 चेंडूमध्ये 31 धावा त्याने बनवलेत. म्हणजेच इथून आपण पाहिलं तर मग स्ट्राईक रेट खूप चांगला आहे प्रवीण गोंड याचा आणि पूर्णपणे सेट झालेले आहेत. अगोदर काही झेल देखील त्याचे सोडले गेले, तिथून मिळालेला त्याला तो जीवनदान अगदी त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॅटरचा झेल सोडता त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा वाढला जातो. यावेळेस पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय रोहन नानकर याचं देखील. चेंडूला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. आणखी एक आलाय षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. वाघासारखी चाल आणि डोळ्यात ज्वाला असावी आणि क्रिकेटच्या खेळामध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द अगदी कमालीची असावी आणि ती जिद्द इथून आपण पाहिली तर काय जबरदस्त पाहायला मिळते. प्रवीण गोंड याची जबरदस्त बॅटिंग. 11 मध्ये 37 वरती खेळतोय. पुढील बॉल रोहन जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता परंतु हा चेंडू भरपूर उशिरानंतर डॉट आला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ अगदी बाकी असणार आहे. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 54. चूप हे हलकसं मिस झालं. प्रॉपर कनेक्शन झालं असतं तर अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला असता परंतु विश टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. पोचले गेले 55 या अंकांवरती ही धावगती. सुरुवात खूप चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 17 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये केलेली ती मिस्टेक अगदी फायदा देऊन गेली, फ्रीडम देऊन गेली बॅटिंग करणाऱ्या टीमला. तिथून आपण पाहिलं तर मग बॅटर प्रवीण गोंड याला मिळालेला तो जीवदान आणि आत्तापर्यंत काय जबरदस्त लढलेत मिस्टर प्रवीण गोंड. चांगली बॅटिंग केली आहे त्याने मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ इथून संपला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वाकोटा पाचिलेन पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. आणखी एक येतोय प्रवीणच्या बॅट मधनं. हा षटकार 6. माझे गावाचे गाव देवी तुझी छाया भक्तांवर. चला बॉल फुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. धडधड वाढणारी जिद्द मनात पेटली आहे. स्वप्नांची आग छातीत धगधगली आहे. आता इथून मात्र प्रवीण गोंडला थांबवणं अशक्य झालंय कारण विजयाची वेळ जवळ आली आहे. अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चालू आहे. धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोहोचलं गेलं 61 या अंकांवरती आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग प्रवीण गोंड पोहोचला गेलाय 44 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. कदाचित मग इथून 50 पाहायला मिळेल की काय. जोरकस मारण्याचा प्रयत्न निश्चितच होता परंतु हा चेंडू अगदी आपण पाहिला तर खूप चांगला हाताळला. अगदी बॅटरचं फुटवर ओळखलं होतं यावेळेस गोलंदाज रोहन नानकर याने आणि ही चेंडूची अचूक लेंथ मात्र इथे पाहायला मिळाली. हा डॉट बॉल आलाय. अजून सुद्धा चान्स आहे 50 बनवण्याकरता. इथून जर षटकार आला तर मग 50 धावा देखील पूर्ण करू शकतोय प्रवीण गोंड. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 61 या अंकांवरती. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईड फेकलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे 62 या अंकांवरती. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी आहे.
इथून जर षटकार आला तर मग 50 धावा देखील पूर्ण होतील. ओ चांगला स्ट्रोक आहे परंतु धावा देऊन जाईल 4 आणि या चौकारानं धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजेच 66 अंकांवरती आणि 67 धावा इथून मात्र जिंकण्याकरता बनवावा लागतील. काय जबरदस्त खेळलेत प्रवीण गुण 48 धावा नाबाद त्यांनी मात्र इथे बनवल्यात आणि संघाला अगदी स्ट्रॉंग पोझिशन वरती पोहोचवलं गेलं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण इथून करणार आहोत. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील वाघोबा प्रसन्न बावखळ आणि त्यांच्या समवेत जय भवानी स्पोर्ट मंगनपाडा. अगदी जवळजवळचे संघ आहेत आणि त्यांच्या दोन टीम मध्ये होणार आहे हा मॅच. सामजी जाधव साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजेच श्यामजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. काटाचा कॉल होता आणि आलेला आहे काटा. शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉस इथून मात्र जिंकला डिसिजन काय असणार आहे? शतरक्षण. पहा मॅच अगदी खूप महत्वाचा आहे. शतरक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 धावापर्यंत. आज संपूर्ण संघ आहे? नाही आज पूर्ण संघ नाही. रोशन नाही, रोहित नाही. मग त्यांची कमतरता आठवेल का या मॅच मध्ये? हो नक्कीच. बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकलं असतं अजय तर मग डिसिजन काय घेतलं असतं? बॅटिंगच पाहिजे होती. म्हणजे जे हवं आहे ते मिळालंय. इथून बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये धावा साधारणतः किती बनवल्या जातात? 40 ते 50. 40 ते 50 धावा ह्या मैदानावरती अनिवार्य असतील तुमच्याकरता? नक्कीच तेवढे आमच्याकडे बॉलर सुद्धा आहेत. एकंदर तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी आलात, ही स्पर्धा इथून पाहताय, हे आयोजन नियोजन ट्रॉफीज या स्पर्धेबद्दल काय म्हणतील? पहिल्यांदा तर आमच्या टीमकडून बाबूदाचं मनापासून धन्यवाद सांगेन कारण का त्यांनी एवढं आयोजन नियोजन एवढं सुंदर केलेलं आहे. असं बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील देतो आम्ही शुभेच्छा. मित्रांनो हे होते दोन कर्णधार, त्यांची अपडेट आपण निश्चितच जाणून घेतली. आता मात्र पुन्हा एकदा जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. थँक्यू सो मच डीबीएन लाईव्ह कॅमेरामॅन मिस्टर बंटी. na 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 मी गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. धन्यवाद दिसे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. थोडस फास्ट केलायचं कारण तापमान देखील वाढला गेलाय आणि या कडकडत्या उन्हामध्ये हा क्रिकेट इथून मात्र खेळावा लागतो. एक वेळ मुलीने केलेलं प्रेम आपण विसरू शकतो परंतु क्रिकेटमध्ये घडलेल्या घडामोडी आपण कधीच विसरू शकत नाहीये. एवढा मात्र जिद्दीचा खेळ आहे क्रिकेट. घरातून कोण कधी काय सांगून बाहेर निघतो क्रिकेट खेळण्याकरता. आम्ही देखील ज्यावेळेस शाळेत होतो तेव्हा मात्र अगदी सरांना फसवून शाळेतून पळायचो. ते अजून आठवून आम्हाला माहिती आहे. आणि आमच्याकडे निश्चितच एक खाडी देखील आहे. त्या खाडीतून आम्ही कपडे काढून त्या बाजूने निघून जायचो. आणि खूप क्रिकेटचा प्रवास अगदी कठीण झाला आमच्याकरता देखील. आणि अनेक खेळाडू निश्चितच पाहायला मिळतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. कोण घरी काय सांगून येतोय हे देखील ठाऊक नसतं परंतु क्रिकेटच्या मैदानावरती आल्यानंतर जो आनंद मनाला मिळतो ना तो गगनात अक्षरशः मावेनासा होतो. प्रत्येक खेळाडूचा प्रवास तो प्रत्येकालाच ठाऊक असतो. गावातील काही लोक असतात त्यांचे टोमणे देखील ऐकायला लागतात. काही जळणारे लोक असतात गावामध्ये. सध्या आपण पाहिलं तर मग गावागावामध्ये भरपूर देखील संघ तयार होत असतात.
आणि खरा विचार करायचं झालं तर मग गावामध्ये राजकारण नको. जर गावामधला राजकारण क्रिकेटच्या खेळामध्ये आला ना तर मग क्रिकेटचा खेळ तिथेच मात्र स्टॉप झाल्यासारखा वाटतो. चला मॅचला इथून मात्र सुरुवात करायची आहे. लक्ष खूप मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथून जर करायचा असेल तर सुरुवात देखील मोठी करावी लागेल आणि त्याच्याकरता दोन धुरंधर दोन शूरवीर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने अजय दोदडे तर दुसऱ्या बाजूने सतीश जाधव. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर प्रवीण गुंड. जशाच तसं उत्तर देण्याकरता अजय दोदडेला अनेकदा पाहिलंय. हो पहिलाच बॉल ऑन साईडला खेळले गेलेत. माइंडस्ट्रोक खेळले होते आणि चेंडू इथून आपण पाहिला तर मग 1 2 3 खेळाडूंना बीट करून चेंडू निघून गेला सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉलवरती आला हा मोठा वार चौकार. पहा पहिल्याच बॉलवरती सुरुवात अगदी आपण पाहिली तर मग चौकाराने झाली आहे अजय कडनं. अजय मोठे फटके खेळण्याकरता जाणला जातो. अनेक क्रिकेट टूर देखील खेळला पेल्हार विभागामध्ये. त्याचं देखील नाव अक्षरशः आपण पाहिलं तर मग क्रिकेटच्या खेळामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलंय. यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग पायांना फॉलो करणारा होता. लेग बिफोरची अपील देखील केली होती परंतु इथून रोखलं गेलंय. हा चेंडू इथून डॉट. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 67 धावा इथून मात्र बनवायचे आहेत. हा मॅच जिंकण्याकरता जवळजवळ सरासरी आपण पाहिली ना तर मग 16.50 ही सरासरी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रति षटकामागे 16च्या वर धावा इथून मात्र बनवावा लागतील. पुढील बॉल यावेळेस पण हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग येतोय वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 5 अंकांवरती. हा चेंडू फेकून झाले दोन. अजून हे 4 चेंडूंचा खेळ अगदी बाकी असणारा अजय पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. हो चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला. फिल्डिंग चांगली झाली आहे यावेळेस. एक धाव इथून मात्र पूर्ण होईल. एका धावेनं धाव फलक पोचलं गेलं ते म्हणजेच 6 अंकांवरती. मॅच अगदी रफ अँड टफ. इथून जर सुरुवात जर का चांगली झाली तर मग शेवटच्या ओव्हर पर्यंत हा मॅच अक्षरशः जाऊ शकतो. सतीश अजय सचिन दिनेश असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत. आपण पाहिला तर गावदिवसपूट मानेचा पडा संघामध्ये. हो खोलवर टप्प्याचा बॉल अगदी खोदून काढलेला होता. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलनं जास्त फरक पडणार नाहीये. 67 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मग ओव्हरमध्ये 1 ते 2 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य झालंय. कारण पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग भरपूर धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाले कृपा बॉय झुमराले टीमचे खेळाडू. त्यामध्ये आपण पाहिलं तर मग प्रवीण गोंडचा रोल खूप चांगला राहिला. अखो टप्पाची लेन ऑन साईडला यावेळेला सोडवली आहे. चेंडू जाईल की नाही या चेंडूला अडवलं गेलं यावेळेस. बॅड लक देखील थोडेसे मात्र खराब आहेत. इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा आल्यात आणि या 2 धावेनं धाव फलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 9 अंकांवरती. चेंडू फेकून झालाय तर 5 चेंडूंचा खेळ झाला. पुन्हा एकदा दाखवू टप्पाची लेन होती. बॉलला रेड करण्यामध्ये असफल ठरले गेलेत परंतु एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 10 अंकांवरती. 10 धावा इथून मात्र निश्चितच अग्रगण्य हा मानल्या जातील. इथून 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा धावा बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. 57 करायचे का 18 बॉल 57 धावा इथून मात्र बनवावा लागतील. आता इथून आपण पाहिलं तर मग सरासरी ही वाढली गेली आहे.
19ची सरासरी प्रति षटकामागे राहिली आहे. प्रत्येक षटकामध्ये आता मात्र 19 धावा बनवणं अनिवार्य झालंय. इथून हा मॅच जिंकायचा असेल तर मग हा कारनामा इथून करावा लागणार आहे. या धावा चेस करण्याकरता चांगलं बॅटिंग हे करावे लागेल. अजय दोदडेकडे ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. अनेक चांगले स्ट्रोक तो खेळू शकतो. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर मग माता पिता 11 टीम कडनं पाहायला मिळाला होता. षटकारांची हॅट्रिक त्याच्या बॅट मधनं येताना आपण पाहिली होती. तोच खेळ पुन्हा एकदा इथून मात्र आठवावा लागेल. सौरभ आलेत. चेंडू थोडासा अगदी खाली राहिला. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू होता. अगदी पडल्यानंतर चेंडू वेगानं निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातखंडामध्ये. सौरभ जाधव बॅटिंग चांगली केली सौरभनं, परंतु यावेळेस गोलंदाजी देखील चांगली केली जाईल का? पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वेगानं निघून गेला सीमारेषा पार आणि अजयच्या बॅट मध्ये आला हा षटकार 6. धन्यवाद डिसे. षटकारांच्या हॅट्रिक करता सामजे जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. विकेट हॅट्रिक घेतली तरी सुद्धा 500. चौकारांची हॅट्रिक आली तरी सुद्धा 500. ओ बॅटची हलकीशी स्नेक लागली होती या ठिकाणी, परंतु एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 17 अंकांवरती. येणारे चेंडू आपण पाहिले ना तर मग शिल्लक असतील ते म्हणजेच 15 आणि 15 बॉल मध्ये 50 धावा ह्या बनवावा लागतील. डू और डाय ची ही लढाई आहे. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलं बॉलला, अगदी तोलून मोजून मारलेला हा सतीशनं षटकार 6. धन्यवाद डिसे, थँक्यू सो मच. हार म्हणणं आमच्या रक्तात नाहीये, कारण आमची स्वप्न मोठी आहेत आणि भीती देखील आम्हाला काहीच नाहीये. आम्ही आमचा नॅचरल गेम खेळू शकतो असं मात्र इथून दर्शवलंय या षटकारानं सतीशनं. पुढील बॉल. हो आणखी एक जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषा पार. आणखी घेतोय सतीशच्या बॅट मधनं हा मोठा वार. चौकार 4. धन्यवाद डिसे, थँक्यू सो मच. वाघासारखी चाल आणि डोळ्यात ज्वाला असावी. क्रिकेटच्या खेळामध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द ही कमालीची असावी. जग काहीही बोलू दे मागे, पण यश मिळेपर्यंत धडपड कायम असावी. आणि ती धडपड मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग मध्ये जबरदस्त कारनामा सतीश कडनं होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हो यावेळेस आपण पाहिले तर मग बॅटची हलकीशी स्नेक लागली गेली आहे. काम तमाम. सतीशाला मात्र परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. आउट.
तोड षटकांचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आहेत 27 आणि इथून हा मॅच जिंकण्याकरता 40 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. 12 चेंडू 40 ची गरज. ह्या षटकामध्ये जर 20 धावा आल्या तर मग शेवटच्या षटकामध्ये 20 धावा येण्यामध्ये वेळ लागणार नाही. परंतु त्याच्याकरता इथून आपण पाहिलं तर मग चांगलं बॅटिंग करावं लागणार आहे. 12 चेंडू 20 ची गरज म्हणजेच इथून 3 मॅक्झिमम हिट करावा लागतील. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडावा लागेल. तुमच्या छातीमध्ये जिद्द असेल ना तर इथे मात्र वादळांनाही थांबावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. नशिबावरती नाही तर स्वतःच्या हिमतीवरती विश्वास ठेवावा लागतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. जग म्हणेल अशक्य आहे परंतु हट्ट असेल तर मग तुम्ही इतिहासही बदलू शकता या क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि अशाच प्रकारचा काहीतरी क्रिकेट इथून मात्र खेळावा लागेल अजय दुधडे याला. आणखी एक दुधडे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दिनेश आलेत. 12 चेंडू 40 ची गरज आहे. आखो टप्पाची लेंथ ऑन साईडला उडवली आहे. अशा प्रकारचे चेंडू हाताळले तर मग अजय धोदडे त्याच्यावरती आक्रमण जरूर करेल. आणि या ठिकाणी आपण पाहतो आला त्याच्या बॅट मधला हा षटकार 6. धन्यवाद. थँक्यू सो मच. आमची ओळख शब्दांनी नाही तर आमच्या कामाने होते. जिथे इतरांची हिंमत संपते ना तिथूनच आमची सुरुवात होते. आणि या षटकाराने असंच दर्शवलंय. आता मात्र 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 34 धावा इथून अजूनही बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. वादळ येऊ दे संकट येऊ दे आम्ही मागे हटणार नाहीये. कारण जिद्दीच्या ज्वाळे समोर कोणतंही वादळ टिकणार नाहीये. सध्या तरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जिद्द चिकाटी मेहनत या सर्व गोष्टींना मात्र फॉलो केलं जात आहे. आज जबरदस्त बॅटिंग करत असताना अजय धोदडे आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता अजूनही 34 धावा ह्या बनवावा लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती आपण आकाशाला पाहतोय आणि आकाशच्या पहिल्याच बॉल वरती एक मोठा तडाखा पेश केलाय अजयनं. चला घाई करा खूप वेळ होतोय. बेलेवरती देखील लक्ष असू द्या. 11 बॉल 34 ची गरज. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अजय. पुन्हा एकदा आखो टप्पाची लेन. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय ऑन साईडला. जणू काही मैदानाच्या आतमधून निंबू फेकून दिलाय. 6 धावा षटकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅच बनली आहे इथून. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते अजयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आखो टप्प्याची लेन होती. यावेळेस आपण पाहिलं तर मग 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथून झाला सक्सेसफुल. 2 धाब्याने धावफलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 41 अंकांवरती. चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता अजूनही धावा बनवावा लागतील 26. 9 चेंडू 26 धावा. इथून मात्र मिशन जे आहे ना थोडस मात्र क्लोज येऊ लागलंय. परंतु अजून सुद्धा मॅच अगदी आपण पाहिलं ना तर दोन्ही बाजूने आहे. आकाशचा पुढील बॉल. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय आणि या ठिकाणी झाली आहे मिस्टेक. झेल सुटलाय परंतु चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये थांबला गेलाय. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेनं धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचलं गेलं 43 अंकांवरती. 8 बॉल 24 ची गरज आहे. मॅच अक्षरशः जवळ आली आहे. काय जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतो. जिथे आमची पावलं पडतायत ना तिथेच इतिहास तयार करण्याची धमक आम्ही ठेवतोय असं सांगतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजय धोदडे.
ज्या अनुषंगाने आतापर्यंत त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेट या ठिकाणी दर्शवला. पुन्हा एकदा आखू टप्पाची लेन, पुन्हा एकदा चेंडूला फोर्स केलाय, चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. आणखी एक आला अजयच्या बाट मध्ये हा मोठा वार, षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. 7 चेंडू 18ची गरज आहे. पहा मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. पुढील बॉल, हो जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू अगदी आपण पाहिला तर ऑफस्टमच्या हलकासा बाहेर, म्हणजेच इथून आपण पाहिलं तर मग हा वाईड बॉल. आता मात्र 17 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 35 धावसंख्येवरती खेळतोय अजय. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग वाईट करता रिव्ह्यू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. इथून मात्र चेक केलं जाईल. तिसरे अंपायर आहेत सुरेंद्र घटाळ यांच्या माध्यमातून आता मात्र हा डिसिजन पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजेच हा चांगला बॉल. इथून आता 6 बॉल आणि जिंकण्याकरता 17ची गरज. अजून सुद्धा मॅच ही दोन्ही बाजूने आहे. 6 बॉल 17. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आमच्या प्रेक्षकांना आतुरता आहे ती एक सुंदर गाण्याची. पहिलाच बॉल. इथे मात्र आपण पाहिलं तर मग ब्लॉक मध्ये चेंडूची हाताळणी. ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग लेग बायच्या स्वरूपामध्ये ही पहिली धाव इथून मात्र पूर्ण गेली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहू शकाल महेश आलेत आणि महेश याच्या करता हे अग्निपरीक्षा आहे, कारण समोर आपण पाहतो सेट झालेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पाच बॉल 16ची गरज आहे. महेशचा पुढील बॉल. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डावा स्टेजच्या बाहेर फेकला गेलाय. पहा इथे ह्या मैदानावरती 67 धावा देखील कमी पडू लागल्यात. अजून 5 बॉल आणि हा मॅच जिंकण्याकरता 15ची आवश्यकता आहे. 5 चेंडू 15 म्हणजे प्रत्येक बॉल वरती 3ची सरासरी. यावेळेस बॉलला अगदी सोडून दिलं गेलंय. अशा सिच्युएशनला हा क्रिकेट खेळावा की नाही असं आमच्या मनामध्ये देखील प्रश्न निर्माण झाला. याच तुम्ही रिव्ह्यू जो आहे तो गमावला आहे.
हे देखील लक्षात असू द्या. आता मात्र 4 चेंडू, 15ची गरज आहे. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती हा मोठा अजय धोदडे नावाचा सिग्नेचर स्टॅम्प मात्र लावला गेलाय. षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. आता मात्र 3 चेंडू जिंकण्याकरता 9 धावा. 3 चेंडू मध्ये 9. काय जबरदस्त T4 टॅट जशाच तसं उत्तर दिलं गेलंय. पुढील बॉल हो समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. परंतु अजून सुद्धा मॅच मित्रांनो संपली नाहीये. 2 बॉल 9ची गरज. 2 बॉल मध्ये 12 ही झालेत. 2 बॉल मध्ये 9 ही झालेत. आता मात्र इथून काय घडेल काय बिघडेल हा मॅचचं सिच्युएशन आपण पाहिले तर मग 2 मध्ये 9. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. मी मागेच म्हटलं की हा मॅच जो आहे ना तो अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. आता मात्र इथून आपण पाहिलं तर मग 1 बॉल जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. दोन्ही टीम आपण इथून पाहिलं तर मग हार मानायला तयार नाहीयेत. अगोदरच्या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर प्रवीण गोंड आणि आता मात्र मिस्टर अजय धोदडे. 1 चेंडू 3ची गरज. हो आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग हा सामना जिंकलाय तो म्हणजेच कृपा देवी बॉयज उमराळे या संघानं. काय जबरदस्त मॅच अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली. 67 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना अगदी 3 धावेने मागे राहिले. आणि गावदेवी स्फोट माणीचा पाडा टीमचे खेळाडू अजय धोदडे. काय जबरदस्त 47 धावा बनवल्या होत्या अजयनं. परंतु 3 धावाने या ठिकाणी पराभूत झालेत. परंतु काय जबरदस्त मॅच अक्षरशः रंगला गेला. पुढील मॅच आपण इथून पाहणार आहोत. आणखी 2 दिग्गज संघामध्ये एका बाजूने वाघोबा प्रसन्न बावखल तर दुसऱ्या बाजूने